आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार. नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुती स्वबळावर लढली. मात्र या निवडणुकांत महाविकास आघाडीचे अस्तित्व उरले आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक निवडणुकीत विचित्र प्रकारच्या आघाड्या आणि युत्या झाल्या, पण चर्चा ही सर्वात जास्त महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली. या निवडणुकीनंतर आता सर्वांना महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या पक्षाचे नेते पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर राजकारण सोडून देईल. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या पक्षाचे नेते पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर राजकारण सोडून देईल असे मोठे वक्तव्य केले होते. आज त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असून भेटीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांसोबत भेटीमध्ये पुणे शहराच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेखाजोखा मांडला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आपण महाविकास आघाडी सोबत लढलो तर काय होईल, इतर लोकांसोबत युती केली तर काय होईल, याचा लेखाजोखा साहेबांसमोर मांडला असल्याचे प्रशांत जगताप यांनी माध्यमांना सांगितले. पवार साहेबांनी स्पष्ट केलं आहे की पुण्यात आणि राज्यात आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढू, अशी महत्वाची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.